नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात, पाहत आहात साहित्य संवाद हे आपलं अगदी आवडीचं युट्यूब चॅनल आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन रहोदे। मित्रांनो, आह साळुंखे सरांच्या मन निरभ्र व्हावं या पुस्तकातील आपण लेखमाला ऐकत आहात, पाहत आहात आणि जीवनाचा वैचारिक मनमुराद आनंद घेत आहात। या आनंदामध्येच आणखी एक आनंदाची भर टाकणारा लेख आज आपण पाहूया। मित्रांनो, खरं म्हणजे हा लेख डॉक्टर आह साळुंखे यांचा अनुभव आहे। ते जेव्हा जेतवनामध्ये गेले, एकूणच बुद्धाच्या बुद्धमय वातावरणाने त्यांना तिथे बुद्ध दिसलाई आणि बुद्ध हसलाई ही त्यांच्या मनाची चित्तवृत्ती व्यक्त झाली या लेखामधून। मित्रांनो, लेखाचं टायटल आहे की बाह्य वातावरणामध्ये मन उजळून टाकणारा तो जेतवनातील दीपपुष्प महोत्सव। त्यांना आयुष्यामध्ये एक अनुभव आला। ते जेव्हा ते जेतवनामध्ये गेले, त्या जेतवनामध्ये त्यांना बुद्धच बुद्ध दिसले। आता कसे दिसले तर मित्रांनो, जेतवन ही भूमी बुद्धाच्या पावन स्पर्शाने पुलकित झालेली आहे। बुद्धाने आपल्या आयुष्याची जी 80 वर्ष घालवली आणि 45 वर्ष जो बुद्ध धर्माचा प्रचार केला, प्रसार केला, या एकूणच प्रसारामध्ये बुद्धाच्या एकूणच जीवनामध्ये आणि एकूणच बौद्ध संस्कृतीमध्ये जेतवनाला फार महत्व आहे। कारण जे काही भगवान बुद्धाने आपल्या 45 वर्षाच्या आयुष्यामध्ये वर्षवास केले, वर्षवास म्हणजे काय मित्रांनो, तर वर्षवास म्हणजे पावसाळ्यामध्ये फार कुणी फिरता येत नव्हतं। आताचा काळ नाही, तर तो तेव्हाचा 2500 वर्षापूर्वीचा काळ आहे, जेव्हा कुठे काही रस्ते नव्हते, कुठे काही जाण्याची साधनं नव्हती, पायदळ जावं लागत होतं। आणि मग त्या पावसाळ्यामध्ये कुठे जाणार, तर पावसाळ्यामध्ये एका गावामध्ये, एका विहारामध्ये तिथे राहून तिथेच बौद्ध धर्माचा प्रसार करणे, प्रचार करणे, तेथील लोकांना उद्बोधन करणे, उपदेश करणे, याला वर्षवास असं म्हटलं जायचं। आणि म्हणून मग जे काही आपल्या धम्म प्रचाराचे 45 वर्ष तथागताने घालवले, त्यामध्ये जे काही वर्षवास केले 45, त्यापैकी 25 वर्षवास जेतवनामध्ये घालवले आहे। आणि म्हणून जेतवनाला 25 वर्षाचा 3-3 महिन्यांचा काळ जर लाभला, याही व्यतिरिक्त तथागत भगवान बुद्ध जेतवनामध्ये मोठ्या प्रमाणात जायचे, राहायचे। अशा पद्धतीने जेतवनाला तथागत भगवान बुद्धांची पायधुरी लागली आहे। त्यांची एक एक स्मृतीने, एक एक आठवणीने आजही जेतवन पुलकित झालेलं दिसत आहे। मित्रांनो, तो जेतवनाचा अनुभव आह साळुंखे सरांच्या डोक्यामध्ये आहे, मनामध्ये आहे, मेंदूमध्ये आहे। जेतवनामध्ये भगवान बुद्धाने कसे दिवस घालवले असतील, कुठे कुठे बसले असतील, त्या साऱ्या आठवणी जेव्हा आह साळुंखे तिथे जातात, तेव्हा त्यांच्या मनस्मृतीमधून उचंबळून येतात। कारण म्हणजे हा असाही एक आयुष्याला पुलकित करणारा क्षण आह साळुंख्यांना अनुभवता आला, हे विशेष। आणि म्हणून त्यांना वाटलं की असाही एक स्मृतीचा क्षण, असाही एक गतजीवनामध्ये, गत आयुष्यामध्ये, गत इतिहासामध्ये जाऊन आपल्याला बुद्धाच्या आठवणी तिथे काढता आल्या नव्हे, बुद्धाच्या त्या गौरवाच्या क्षणामध्ये आपल्याला सहभागी होता आला, याचा आनंद या पाठामध्ये त्यांनी व्यक्त केला आहे। काय दिसलं मित्रांनो तिथे त्यांना दिसलंय की भारतामधील लोकांमध्ये बुद्धाबद्दल तर अतिवादर आहेच, प्रश्नच नाही। आज बुद्ध धर्म हा जगामध्ये पोहोचलेला आहे, 80 देशांपेक्षा अधिक देशांमध्ये तो पोहोचलेला आहे आणि कित्येक देश हे बुद्धिस्ट देश म्हणून गौरवण्यात आलेले आहे। पण मग भारतामध्ये लोकांमध्ये ती आस्था, ती निष्ठा आणि ती अनुयायांची गर्दी आहेच आहे। पण इतरही देशामध्ये बुद्धाला मानणारे किती लोक आहेत, प्रामुख्याने हे त्यांना तिथे दिसलं। श्रीलंकेमधून त्या जेतवनातील सोहळ्यासाठी 900 लोक आले होते। आणि 900 लोकांनी काय केलं, तर तो जेतवनाचा जो सोहळा होता त्या दिवसचा, तर त्या दिवशी त्यांनी 84,000 पंत्या लावण्याचा तिथे उपक्रम केला। आता 84,000 का मित्रांनो? तुम्ही जर इतिहासाचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला आठवत असेल की अशोकाने 84,000 स्तूप बांधलेले होते। आता या 84,000 चा काय अर्थ आहे, तर बौद्ध धर्मामध्ये 84,000 ही बौद्ध धर्माची अंग आहेत।
आता अंग आहे म्हणजे काय, तर 84,000 ही बौद्ध धर्माची निरूपणाची, व्यक्त करण्याची, विश्लेषणाची, विचार वैभव व्यक्त करण्याची, सांगण्याची 84,000 ही मुद्दे आहेत. आणि म्हणून 84,000 या शब्दाला विशेष महत्व आहे. म्हणून मग त्या जेतवनामध्ये श्रीलंकेच्या लोकांनी ठरवलं की 84,000 आपण पंत्या लावायच्या. मित्रांनो, एका ठिकाणी 84,000 जर पंत्या लावल्या असेल तर तो प्रसंग आणि तो वातावरण ते कसं दिसत असेल. खरं म्हणजे याची देही याची डोळा अनुभवावा असा तो अनुपम्य सोहळा. अशा पद्धतीने आह साळुंखेंनी तो सोहळा अनुभवला. केवळ 84,000 पंत्याच तिथे लावल्या गेल्या नाही, तर अतीव श्रद्धेने 84,000 फुलं सुद्धा त्या धर्तीवर अंथरल्या गेली आहे. विचार करा मित्रांनो, पंत्यांचा प्रकाश जो बुद्धाने या साऱ्या जगाला दिला, अत्यदीप भव, स्वयंदीप भव, आणि स्वतः प्रकाशित हो आणि इतरांना प्रकाशित कर, त्या पंत्यांसारखं, त्या दिव्यांसारखं हा त्यातून संदेश तथागताने दिला. पुष्पवृष्टी त्या ठिकाणी केली. 84,000 पुष्प त्या ठिकाणी वाहल्या गेले. पुष्पांचा सुगंध आपल्या जीवनाला आला पाहिजे, आपलंही जीवन सुगंधित झालं पाहिजे आणि इतरांनाही सुगंधित केलं पाहिजे, हा मोलाचा संदेश तथागताने दिला. जणू काही हाच संदेश त्या पंत्यांमधून आणि त्या पुष्पांमधून व्यक्त होत होता. आणखी यांना मोठेपण आणि आणखी यांना छान यासाठी वाटते साळुंखे सरांना की हा जो धार्मिक सोहळा आहे, हा जो अत्यंत महत्वाचा, डोळे दिपवणारा आणि मनामध्ये कित्येक वर्ष तो संस्मरणीय सोहळा साठवून ठेवणारा असा सोहळा, या सोहळ्यामध्ये आह साळुंखे सरांना सुद्धा भाग घेता आला. मित्रांनो, आयुष्यामध्ये एखादा असा काही प्रसंग येतो जो प्रसंग मरावे परी कीर्ती रूपे उरावे असा असतो. जो प्रसंग आयुष्याला आयुष्यभर सुगंधित करतो, जो प्रसंग आयुष्याला आयुष्यभर सन्मानित करतो, तोच एकच प्रसंग पुन्हा 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 चघळावा, पुन्हा 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 आठवावा आणि त्या आठवणीवर आपण उभं आयुष्य काढावं, असा एखादा सुगंधी प्रसंग आयुष्याला सुगंधी करतो. अशाच या सुगंधी प्रसंगाचं वर्णन आह साळुंखेंनी या पाठामध्ये केलंय. मित्रांनो, पाहतो म्हटलं तर तसं हा लहानसा प्रसंग आहे. जेतवनामध्ये डॉक्टर आह साळुंखेंनी घेतलेला तो अनुभव आहे. पण त्या अनुभवाचा जेव्हा आपण अनुभव घेतो तेव्हा त्यांना झालेला आनंद, त्यांचं झालेलं एकूणच मन, त्यांचं पुलकित झालेलं मन आपलंही होतं, आपल्यालाही आनंद होतो. आणि मग आह साळुंखे सरांच्या अनुभवाचा अनुभव आपण घेतो, म्हणजे त्यांच्या आनंदाचा आनंद आपण घेतो. त्यांचं जीवन जसं आनंदी झालं, सुगंधित झालं, तसं आपलंही होतं. हा आनंदाचा सोहळा या निमित्तानं, या लेखाच्या निमित्तानं आह साळुंखे व्यक्त करतात. लेख छोटासा पण आनंदाचा, असाही एक ठेवा, आनंदाचा ठेवा आपल्या जवळ ठेवूया. धन्यवाद मित्रांनो.